नमस्कार मित्रमंडळी, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे NS ब्लॉग लाईव्ह. आम्ही परत ब्लॉगिंग चालू केली आहे. आणि परत ब्लॉगिंग चालू केले. थोडे आयुष्याचे धागे ओपन झालेले आहेत 2 वर्षानंतर. तर परत आम्ही ब्लॉगिंग चालू केलेली आहे. विंटरची सुट्टी आहे, क्रिसमसची. तर सगळे मित्र इकडे वेगवेगळ्या स्टेट्सला गेले आहेत. स्मिथ गेला न्यूयॉर्क, आम्हीच न्यूयॉर्कला आहे. न्यूयॉर्क भरपूर वेळा फिरलो. त्यावेळी विचार केला जरा वेगळीकडे जाऊ. तर अंकित आपला गेला आहे NCला. अंकित कोण? नंदू. अंकित नंदू सबका बंधू. तो गेला आहे न्यूयॉर्कला, आपला नॉर्थ कॅरोलिना. सो आम्ही त्याच्याकडे जातोय आणि नवीन स्टेट एक्सप्लोअर करतोय असणार आहे. मी यश आणि अंकितच्या घरी चाललो आम्ही आणि तिथून जाऊन आम्ही NC एक्सप्लोअर करू. बघूया कशी असणार आपली जर्नी. आणि प्रवासाला सुरू करतोय आता. बोला गणपती बाप्पा मोरया. चला मित्रांनो, एक ब्रेक घेतला. आता अर्धा रस्ता गाठलाय आम्ही. मिशिगन क्रॉस केला, ओहायो पूर्ण डायगोनल आय थिंक पूर्ण ओहायो स्टेट फिरून आम्ही आलोय. आणि आता वेस्ट व्हर्जिनिया नंतर NC येणार आहे. ड्रायव्हर चेंज आणि थोडा ब्रेक घेतला. मला माहितीच आहे का ब्रेक घेतला आहे ते. आय नो यू नो वाय द ब्रेक इज फॉर. सो आता निघू. ह्याच्या पुढे यश गाडी चालवणार आहे, मी जरा झोप काढणार आहे मस्त. गुड मॉर्निंग गाईज. आज 25 डिसेंबर आहे. जय श्रीराम सगळ्यांना. आणि जय श्रीराम. तर आपण आलो आहे अंकितकडे. तुम्ही याला ओळखलं असेल, नीट बघा याचा तोंड. ओळखला का याला? हाच आहे तो सुनियो नोबिता मधला, डोरेमॉन मधला आहे ना. हो बोललाय. पण मला थोडासा एडी मधला एड पण वाटतो हा. 90s किड्सनी बघितलं असेल जर तुम्ही तर बघा, याचा जरा चेहरा एड सारखा वाटतो का. फक्त शेंबूड मिसिंग आहे. थोड्या वेळाने ओपन येईल. भाईने आपल्यासाठी मस्त वेगळी मिसळ पाव बनवले. दाखव ना बाबा काय बनवलंय. मिसळ पाव तर्री एकदम आपल्याला आवडते. ऑन डिमांड त्यांनी बनवले मिसळ पाव. पाव खाजं मी मिशिगनवरून आणलेत, क्रोगर्सवरून. अजून काय बनवलं दाखव रे. हे सांबार आहे. हे सांबार आहे. आणि पानी टाकून करावं लागेल. हिंदी में बोलेगा तो भी चलेगा भाई. पानी डालते थोड़ा पतला कर. हाँ, ये आलू का सब्जी है. ये मिसल के साथ भी खा सकते हैं. सगळं बनवलंय त्यांनी पूर्ण. आय मीन डोसाची चटणी सगळं बनवलंय. बट ये बॅटर है. ही नेवर डिसअपॉइंट मी इन फूड. रोज काही नाही काय मिशिगनमध्ये आम्ही एकत्र होतो. आम्ही काही नाही काय बनवायचो. मस्त पोट भरून आता जेवणार आहे, नाश्ता करणार आहे आणि पुढचा प्रवास सुरू करणार आहे. चला भेटूया नंतर. आपण थोडा नाश्ता करून घेतो. थोड्या वेळानेच भेटू लवकर. आमचं ठरलं आता जायला पायलट. किधर आहे रे पायलट? काय पायलट माउंटेन स्टेट पार्क. पायलट माउंटेन स्टेट पार्क. आणि नंतर आम्ही शार्लेटला जाणार आहे, जी इकडची मेन सिटी आहे. संध्याकाळी क्रिसमस तिथे आम्ही सेलिब्रेट करणार आहे. म्हणजे एक्सप्लोअर करणार आहे. क्रिसमसला लाईटिंग वेगळी असते. जे काय असेल तुम्हाला बघूच आपण काय. सो मित्रांनो, आज 25 डिसेंबर होता. तर सगळं बंद होत आहे. आणि आता अंकित माझा मार खाणार आहे थोड्या वेळाने, कारण की भाईनी काहीच नाही केलंय. फक्त इकडे सगळं तिकडे घेऊन गेला. सगळं बंद आहे. आता तू तेल लावून राहा भाई, कारण की मी तुला मारणार आहे आता. तो बघू, हॉटेलमध्ये जाऊ. शार्लेटला आलो आम्ही सध्या. ही शार्लेट सिटी आहे माझ्या पाठी, तुम्ही बघू शकता. डाऊनटाऊन आहे. डाऊनटाऊन पूर्ण डेड आहे. सगळे रेस्टॉरंट वगैरे सगळं बंद आहे. एखादा आम्ही थाय रेस्टॉरंट शोधलाय जिथे आम्ही जेवायला जाऊ. नंतर हॉटेल बुक केलंय, हॉटेलवर जाऊ आणि उद्या सकाळी तिथे स्टेट पार्क आहे त्या तिकडे एक्सप्लोर करू. सो भेटूया तेव्हा आपण. तर मित्रांनो, दिवस दुसरा आणि आम्ही परत शार्लेटला आलो आहे.
आम्ही शार्लेटलाच होतो, शार्लेटलाच आमचं हॉटेल होतं. आणि आता जातो आम्ही हॉल ऑफ फेम. इथे एक काय बोलतात त्याला, म्युझियम आहे, नास्कार हॉल ऑफ फेम. तर तिकडे जातो आहे आम्ही आता. आपल्याबरोबर ललित आहे, सॉरी अंकित आहे. आणि सीट ऑन बेबी. चला बघूया काय काय नाश्ता. तुम्हाला बाहेरून एक दाखवतो. हे असे कार्स ठेवलेल्या मॉडेल्स त्यांच्या, आणि ह्या नॅस्कारच्या कार्स आहेत. आणि तुम्ही पाहू शकता की इथे ड्रायव्हर बसतो आणि ज्या बाजूला पाईप्स आहेत, जेणेकरून काय ॲक्सिडेंट झाला तर ड्रायव्हरला जास्त हानी नाही होऊ म्हणून. सो अशा वेगवेगळ्या प्रकारच्या वेगवेगळ्या दशकाच्या कार्स ठेवलेल्या तिकडे, ज्या नॅस्कारसाठी यूज झालेल्या. तिथे अशा सगळ्या कार्स ठेवल्यात, त्यांची इन्फॉर्मेशन तिथे दिली आहे. हा पूर्ण ट्रॅक आहे. ट्रॅकमध्ये वेगवेगळ्या कार्स आहेत. त्यांनी इथे ट्रॅक सरफेस पण कसं आहे ते पण फील करू शकतो तुम्ही. सगळी इन्फॉर्मेशन दिली आहे. जसं प्रत्येक म्युझियममध्ये असतं काय काय, पण काहीतरी वेगळा एक्सपिरियन्स आहे. मजा येते बघायला. वेगळ्या वेगळ्या कार्स आहेत. तर टी व्हीमध्ये बघितल्या आपण, पण जाऊन बघणं वेगळीच मजा आहे. आतमध्ये बघू शकता तुम्ही कसं बसायला आहे. नंतर ते ॲक्सिडेंट झाल्यावर ड्रायव्हरला हानी न हो म्हणून त्यांनी सगळे ते पाईप्स वगैरे त्याप्रमाणे त्यांनी लावून ठेवले. प्रत्येक कार्समध्ये असं आहे. हो बघा, पुढे पुढे काय वेगळं दिसेल तर तुम्हाला दाखवतो नक्कीच. आपलं वेलकम केलं, नाव वेगळे स्क्रीनवर ठेवून, मस्त भारी वाटलं. मित्रांनो, माझ्या मागे तुम्ही बघू शकता की पूर्ण व्ह्यू आहे त्याचा, पूर्ण तो ट्रॅकचा. ज्या कार्स आम्ही आता एक्सप्लोअर केल्या नॅस्कारच्या, आणि हा इथून पूर्ण व्ह्यू मिळत आहे. मित्रांनो, आता इथे मला ड्रायव्हिंग एक्सपिरियन्स भेटणार आहे. आय डोंट नो त्यांनी कसं केलं, बट इथे कार्स आहे, त्या कार्समध्ये बसायचं आहे आणि मे बी ऑडिओ व्हिज्युअल टाईप असणार आहे. आणि तुम्हाला दाखवतो थोड्या वेळाने कसं असेल ते. तरी खूप मोठी लाईन आहे सध्या तरी, बट वरती त्या लाईनमध्ये उभं राहणार, कारण की तुम्हाला ड्रायव्हिंग एक्सपिरियन्स भेटणार आहे तेव्हा. सो मजा आहे ना. तुम्हाला जे स्क्रीनवर दिसत आहे ते कंटेस्टंट आहेत, आणि ते कार्स दिसत आहेत तेवढे कंटेस्टंट आहेत. 14 कंटेस्टंट होते रेससाठी. आणि हे कारमध्ये जे बसले कंटेस्टंट, त्यांच्यासमोर स्क्रीन आहे. लाईक स्क्रीन इज युअर विंडशिल्ड. आणि पायाखाली तुमच्या गॅसचा पेडल आहे आणि एक ब्रेकचा पेडल आहे. आणि तुमच्या स्टेअरिंगवर गिअर शिफ्टर्स आहेत. सो असं करून तुम्हाला रेस करायची आहे आणि नॅस्कारचा रेसिंग एक्सपिरियन्स भेटणार आहे तुम्हाला. गाइस, रेडी फॉर द रेस? लेट्स गो. सो मित्रांनो, मी लेफ्ट शूट केले. तर बसायचं आहे. ओह शिट. गुड ब्रो. हे रेसिंग आहे. पिक्चर खाली गॅस आणि तो आता चालू करतोय मी. चला. सो मित्रांनो, चांगला एक्सपिरियन्स होता. जेव्हा एक कार साईडला येते, फ्यूल भरत असतो, टायर चेंज करायचे असतात, त्याचा एक्सपिरियन्स इथे घेऊ शकत होतो आम्ही. तर मी फ्यूल गाय होतो, यशनी टायर चेंज केले, आणि जॅक गाय अंकित होता. सो अंकितनी जॅक पुलअप केला, मी लगेच फ्यूलचा पंप टाकला, आणि यशनी लगेच टायर चेंज केला. आणि आमचं 19 सेकंड्समध्ये झालं पूर्ण. आणि रेकॉर्ड आहे 12 सेकंड्समध्ये. बट आम्ही आतापर्यंत जेवढे लोकांनी केलं त्यांच्यापेक्षा सगळ्यात चांगला आम्ही केलं. V8 इंजिन आहे फॉर्डची, हे पण ठेवले इथे.
मजा आली भाई. नास्कार हॉल ऑफ फेममध्ये काहीतरी चांगला एक्सपिरियन्स झाला. शार्लेटला आल्यावर मजा आली बघायला. गाडी चालवायला भेटली, रेस करायला भेटला. मी टायर्स वगैरे चेंज केले. सेकंड ब्रो. दुसरा आला. सेकंड. हा 7वा नंबर आला. MS धोनी तू आणि मी दुसरा नंबर. 2 नंबर आपण. नाही सॉरी, मी 4था आलो. सॉरी. 4 आला तू. 4 नंबर आहे आपण. ठीक आहे ना. 4 तर 4 भाई. अंकितच्या पुढे आलो मी बस. पण ठीक आहे, मजा आली. चांगला एक्सपिरियन्स होता. बघू आता काहीतरी खाऊ. भूक लागली खूप. आणि नंतर मग कुठेतरी ट्रेलला जाऊ. भेटूया आपण तेव्हा. सो गुड मॉर्निंग, सॉरी गुड आफ्टरनून मित्रांनो. आमची मॉर्निंग आफ्टरनूनला झाले. आणि मस्त परत नाश्ता वगैरे करून ब्रंच केला आम्ही. ब्रंच करून निघालो. आजचा दिवस पायलेट माउंटन ट्रेल आहे. बघूया कसं जा व्ह्यू आहे वर जाऊन. सगळ्या ट्रॅकला काहीतरी वाईल्ड असतात. आमच्यासोबत एक आहे. खाली दाखव जरा. जीन्स घातल्या म्हणून त्यांना जरा थोडीशी हे होते. नाम दे हिरो दिसतं बाई, बस झालं. मित्रांनो कमीत कमी 3 माईल ट्रेक केलं आहे त्या वरच्या पॉईंटपर्यंत पोचायला. अजून कदाचित 1.5 माईल असेल. तुम्ही बघू शकता. थोडासा हलका व्ह्यू तुम्हाला देतोय. मजा येते. भरपूर दिवसांनी ट्रेक केला. लिटरली 1 वर्षांनी 1.5 वर्षांनी लास्ट ट्रेक रायगडावर केलेला राज्याभिषेक सोहळ्याला. आणि त्यानंतर 1.5 वर्षांनी हा ट्रेल. मजा येते. बघूया वरती पोचल्यावर शॉर्ट घेतो तुम्हाला थोडे. मित्रांनो खतरनाक आहे काय आणि मस्त वाटतंय. पण बघा असं आहे ॲक्च्युली. इथून जाय छोटा रस्ता आहे आणि हा व्ह्यू आहे. आणि आमचा इथं आहे बघा अल्गोरिथम ChatGPT आणि कम्प्युटरचे कमांड देत देत थकला बिचारा. बाहेर कधी फिरला नाही, ना कधी खेळायला गेला, ना कधी हाईक केली. बिचाराची हालत बघा. झाले त्याचे सगळे अल्गोरिथम प्रोग्रामिंग सगळी बाहेर निघाली आता हायकिंगच्या वेळी. सो मित्रांनो ज्यासाठी केला होता अट्टहास फायनली आम्ही पोचलो आहे. We have got our last in the person in line. ओ येस. आणि वर्थ होतं वर चढणं. खूप वेळा डबल माइंड झालं की नाही जाऊन दे नको. खूप वेळा पण मी तुमच्यासोबत वर्थ होतं. वाव. फक्त व्ह्यू बघा तुम्ही. हा 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 हा. मजा. आता आपण इंटरव्ह्यू घेऊया एका कॉर्पोरेट मजदूरची. कसं वाटतंय भावातला वर चढून? खरं सांग. ऑनेस्ट रिव्ह्यू दे. वर आल्यावर व्ह्यू कसा वाटतोय तुला? समथिंग टू डाय फॉर. समथिंग टू डाय फॉर. I'm half dead though. हाफ डेड. Yeah. कसं वाटलं कम्प्युटरमधून बाहेर आल्यावर जरा? हां प्रॉम्प्ट ChatGPT प्रोग्राम SAP. ये जब चट्टे इसके लग रहा था ना तभी मेरे को वीडियो निकालना चाहिए था इसका. हाँ और चलते चलते स्टार्टिंग में पता है जरा टाइम में रुक के बैठ रहा था तभी इसका निकालना चाहिए था. खुश झालाय तो पण वर आलाय. पण मी जे विचारलं त्या प्रश्नाचं उत्तर दे मला. कम्प्युटरच्या बाहेर येऊन तुझ्या प्रॉम्प्ट प्रोग्रामिंगच्या बाहेर येऊन SAPच्या बाहेरून कसं वाटतं तुला? तू कम्प्युटर मध्ये जा थोडा. अरे तू इथे सांग मला. इकडचा प्रश्नाचं उत्तर दे माझ्या. तू तिकडा भेटशील तुला. जीन्स घालून हाईक वरती यायचं नाही.
प्रॉम्प्ट काय देणार तू चॅट जीपीटीला या हाईकसाठी? कॅमेरा व्हिडिओ निकाल देखतो तुझे. हा हाँ प्रॉम्प्ट काय देणार तू चॅट जीपीटीला या हाईकसाठी? हसू क्या? हा हसना था. हसू क्या? अरे सुनियासारखी कशाला शक्ल करतोय बाई, काहीतरी उत्तर दे ना. एड नेडी ताणलाय आता मित्रांनो, जाऊन दे, त्याची खेचत नाही आता. काली पण घेऊन जायला मलाच लागेल त्याला. चला ठेवतो आता. सो मित्रांनो, भारी ट्रेक होता आजचा. खरंच इंडियाला ट्रेक केलेली त्याची आठवण आली. 1.5 वर्षापूर्वीच रायगड चढलेलो. रायगड टफ आहे म्हणावं लागेल याच्यापेक्षा. हे थोडे स्टीफ नव्हते. ट्रेलिंग ह्यांनी फिरून 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 वर आणलं, म्हणून 5 माईलची हे झाली. 5 माईल ऑलमोस्ट किती किलोमीटर असेल? 6.5-7 किलोमीटर. वन साईड 6.5-7 किलोमीटर आलो आहे वन वे एवढा वर चढून. पण व्ह्यू बघा तुम्ही. आहा हा हा हा, मजा आली. थकान सगळं निघून गेलं वर आल्यावर. खरंच असं वाटलं कुठेतरी आपल्या फोर्टवरच ट्रेक केली. बट जी फील आपल्या इकडच्या फोर्टवर करायला मजा येते, जे महाराजांचे आपले गड किल्ले आहेत याच्यावर जी ट्रेक करायला मजा येते, ती मजा इथेच नक्की, आणि ती फील इथे नक्कीच नव्हता. बट जे होता त्याच्यात समाधान मानावं लागतं मित्रांनो नेहमी. आणि एक अशी पण आठवण आली की गावी आम्ही लहानपणी जायचो, आमचे सगळे शिवगण बंधू, आम्ही सगळे जायचो करवंद आंबे गोळा काढायला. तेव्हा पण असे छोट्या छोट्या ट्रेक करून डोंगर चढून वर करवंद काढायचो, आंबे दुपारची जायचो. तर ती पण एक आठवण ताजा झाली गावची. मजा आली मित्रांनो. व्ह्यू बघण्यासारखा आहे, खूप भारी वाटला व्ह्यू. मित्रांनो, आम्ही उबर बुक केलेली. खाली उतरायला खूप 2 तास लागणार होते. जवळच्या पार्किंग लॉटवरून उबर बुक केलेली. बट उबरचं काय यायचं नामोनिशाण नव्हता. एक आपले चाचा होते गोरे, त्यांनी आम्हाला मस्त लिफ्ट दिले. मस्त आम्ही रॅम्प आहे, ट्रक आहे, त्याच्यामध्ये आम्ही चाललो इंडियासारखे. गुड एक्सपिरियन्स. कॅन्सल तुझे. सुप्रभात मित्रांनो, पुन्हा एकदा हत्तीचा प्रवास. शॉर्ट अँड स्वीट ट्रिप झालेली आपली. जेवढी सुट्टी होती त्या सुट्टीमध्ये मजा करायचा प्रयत्न केला. मस्त 3 मुलांची ट्रिप झाली. शॉर्ट अँड स्वीट. इट्स अ 2000 miles ट्रिप ब्रो. 2000 miles नाही, 1000 माइल ट्रिप आहे. मजा आली. पण चला भेटू असंच पुन्हा एक ब्लॉग घेऊन आपण नक्कीच पुढे भेटू. प्रयत्न करेन डेली अपलोड करायचा माझ्या लाईफ. मी काय मजा करतो, काय स्ट्रगल आहे ते तर नाही दाखवत मी मोस्ट ऑफ. जे काय मजा करतो ते दाखवायचा नक्कीच प्रयत्न करेन मी. 1800 miles. चला भेटूया मित्रांनो. आणि तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब नाही केला तर सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये कळवा काय चेंजेस पाहिजे सगळं व्हिडिओजमध्ये. मित्रांनो, जय श्रीराम.